श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वर्षभरात 12 अमावस्या असतात, पण या सर्व अमावस्यापैकी श्रावणाच्या अमावस्याला विशेष महत्त्व आहे. शनिदोष, कालसर्पदोष, पितृदोष, आर्थिक समस्या इत्यादींपासून मुक्ती मिळवण्यासाठी या महिन्याची अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते. श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला खूप महत्त्व आहे. हिंदू परंपरेत पिठोरी अमावस्येचे स्नान, दान, पूजापाठ आणि पितरांना नैवेद्य दाखवणे यास विशेष महत्त्व आहे. पिठोरी अमावस्येत पितरांना नैवेद्य दाखविल्याने पितृदोषाने निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळते. या दिवशी महाराष्ट्रात पोळा सण साजरा करतात. असे म्हणतात, या दिवशी पितरांना नैवेद्य दाखविल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषाने निर्माण झालेल्या समस्या दूर होतात. याच दिवशी श्रीहरी भगवान विष्णूच्या पूजेने मोठ्यात मोठे संकटसुद्धा दूर होते. पिठोरी अमावस्याचा शुभ मुहूर्त. या वर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या उदय तिथीनुसार सोमवार 2 सप्टेंबर 2024 रोजी येणार आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर रोजी पहाटे 6:48 सुरू होईल. 2 सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 समाप्त होईल. परंपरेनुसार या दिवशी बैलाची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. वंशवृद्धी, मुलांच्या सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी महिला व्रत ठेवतात. पिठोरी व्रत करून आई पक्वान तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असे विचारते. तेव्हा मुलं मी आहे असे आपले नाव सांगून पक्वान मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावस्याला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते, म्हणूनच याला मातृदिन असेही म्हणतात. पिठोरी अमावस्याच्या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ मळून बनवल्या जातात किंवा 64 योगिनीच्या चित्राच्या कागदाची पूजा केली जाते. काही ठिकाणी या दिवशी सायंकाळी आंघोळ करून 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदूळाच्या राशीवर 64 योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. नैवेद्याला वालाचं बिरड, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुऱ्या, साठोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात. पिठोरी अमावस्याच्या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ करतात, म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. ज्या घरामध्ये गणपती येतो अशा घरांमध्ये पिठोरीचे पूजन होतं. बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य. या दिवशी धार्मिक कार्यासाठी कुश गोळा केला जातो, त्यामुळे या अमावस्याला कुशग्रहणी असं म्हटलं जातं. शास्त्रशुद्ध पद्धतीने तोडून आणलेले दर्भ वर्षभर देव व पितृ दोन्ही कार्यात उपयोगात आणतात. पिठोरी अमावस्याला पिठोरी, पिठोरा, पिठोर इत्यादी नावाने सुद्धा ओळखलं जातं. पिठोरी अमावस्याच्या पूजेची पद्धत. पिठोरी अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा. त्यानंतर पांढरे स्वच्छ कपडे घाला. तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा. सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा. त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा. ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा जप करा. पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावाने तांदूळ, डाळ, भाजी, दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करा. त्यानंतर भगवान शंकराला दूध, पाणी आणि पांढरी फुले अर्पण करा. या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि शिवमंत्राचा जप करावा. त्यानंतर मंदिरात वस्तू दान करा. संध्याकाळी शिवाची पूजा करावी. तांब्याचे दान अवश्य करा, कारण तांब्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजाजवळ लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे. यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे प्रायश्चित होते अशी मानले जाते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.